हाय स्टुडंट्स, कंटिन्यू चॅप्टरची ही आपली लास्ट व्हिडिओ आहे. कंटिन्यू चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं याची थोडक्यात रिव्हिजन घेऊया आणि पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूया. ठीक आहे. सो फर्स्ट बघितलं डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. त्याच्यामध्ये दोन डेफिनेशन्स आहे कंटिन्युटीच्या. सेकंड डेफिनेशन ऑफ डिसकंटिन्युटी. डिसकंटिन्युटीचे तीन टाईप आहे: रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी, इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी आणि इन्फानाइट डिसकंटिन्युटी. त्याच्यानंतर आपण बघितलं कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ओव्हर अँड इंटरवल आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम आपण बघितलेला आहे. ओके. सो एक्झाम्पल्स पण आपण बऱ्यापैकी बघितलेले आहे. एक्सरसाइज 8.1 आपण बघत आहोत. डेफिनेशन जरी दोन असल्या तरी एक्झाम्पल्स त्यांनी जरासं फिरून फिरून विचारलेलं आहे. काही ठिकाणी विचारलंय फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही चेक करा. काही ठिकाणी विचारलंय की डिसकंटिन्युटी चेक करा. रिमूव्हेबल असेल तर त्या डिसकंटिन्युटीला आपल्याला रिमूव्ह करायचंय बाय रिडिफाइनिंग द फंक्शन. फंक्शन काय करून? रिडिफाइन करून. त्याच्यानंतर फंक्शन कंटिन्युअस दिलेलं असेल तर कॉन्स्टंट फाइंड आउट करा. एक कॉन्स्टंट पण फाइंड आउट करायला लावलेला आहे, दोन कॉन्स्टंट पण फाइंड आउट करायला लावलेले आहे. त्याच्यानंतर डोमेन वरती पण फंक्शनची कंटिन्युटी चेक करायला लावलेली आहे. सो डेफिनेशन जरी दोन असल्या तरी आपण एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे बघितलेले आहेत आणि सिमिलर एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला पण दिलेले आहे. ठीक आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे कंटिन्युटी मध्ये टोटल चॅप्टर मध्ये, एकतर चॅप्टर खूप छोटा आहे, एकच एक्सरसाइज आहे, आपण टोटली बेस्ड कशावरती होतो? लिमिट मध्ये होतो. सो लिमिटच्या मेथड तुम्हाला नीट माहिती असतील, लिमिटचे फॉर्म्युले तुमचे पाठ असतील तर कंटिन्युटी काहीच अवघड नाही. ठीक आहे. सो एक दोन तीन एक्झाम्पल आपण आता घेणार आहोत आणि चॅप्टरचा एंड करणार आहोत. ठीक आहे. सो काय म्हटलंय बघा, फाइंड दी ऑल पॉइंट्स ऑफ डिसकंटिन्युटीज. डिसकंटिन्युटीचे सगळे पॉइंट्स शोधायचे. कुणाचे? ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कुठलं फंक्शन आहे? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. म्हणजेच काय? ग्रेटेस्ट व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर ह्या ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जे आपल्याला डिसकंटिन्युटीचे जेवढे पॉईंट आहेत का ते सगळे पॉईंट आपल्याला शोधून काढायचे आहेत. मग काय म्हटलं त्यांनी? ऑन द इंटरवल. पण ह्या इंटरवल वरती इंटरवल दिलेला आहे -3,2. सो ठीक आहे, बघूयात आपण. वी हॅव काय म्हटलंय रे मुलांना? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. आपलं हे ऑलरेडी झालेलं आहे तरी पण शॉर्टकट मध्ये सांगते. समजा ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ 5.7 आपल्याला काढायची असेल तर आपण ती काय घेतो? 5 घेतो. आणि ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ -6.3 काढायची असेल फॉर एक्झाम्पल तर ती काय घेतो आपण? -7 घेतो. याच्या प्रॉपर्टीज पण आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे. पण सध्या आपल्याला त्याची इथे काही गरज नाही. सो फंक्शन आपल्याला दिलेलं आहे आणि इंटरव्हल दिलेला आहे आपल्याला. एक्स बिलॉंग्स टू काय म्हटलेलं आहे? -3 to ओपन इंटरव्हल घेतलेला आहे. ठीक आहे. सो दिस फंक्शन ऑल्सो कॅन बी रिटर्न ॲज. आपण हेच फंक्शन कसं लिहू शकतो? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू -3, -2, -1, 0 आणि 1 एवढ्या व्हॅल्यू लिहू शकतो आपण. बघा ना, -3 to 2 मधल्या व्हॅल्यू. पण काय लिहिणार इथे? वेअर बघा एक्स बिलॉंग्स टू -3, -2 ओपन इंटरव्हल घेतला मी. इथे काय लिहिणार? एक्स बिलॉंग्स टू क्लोज्ड ॲट 2, सॉरी +2, क्लोज्ड ॲट 2 ओपन ॲट -1. इथे काय लिहिणार? एक्स बिलॉंग्स टू क्लोज्ड ॲट -1 ओपन ॲट 0. इथे काय लिहिणार? एक्स बिलॉंग्स टू क्लोज्ड ॲट 0 ओपन ॲट 1. आणि लास्टला काय लिहिणार? एक्स बिलॉंग्स टू क्लोज्ड ॲट 1 अँड ओपन ॲट, लास्ट पॉईंट कुठला आहे आपला? 2 आहे. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असंच लिहितो ना. बघा -3 to 2 मध्ये काय केलंय? -3 to 2. ओके. मग इथे काय घेणार आपण? -3 to -2 घेणार. इथे पण आपला -2 येणार. अगदी बरोबर. ठीक आहे. -3 आणि +2 मधल्या सगळ्या व्हॅल्यू घेतल्या. बघा -3 to -2 मध्ये मी -3 घेतलाय. नंतर -2, -1, 0 आणि 1. 2 पॉईंट त्याच्यामध्ये येणार नाही कारण ओपन इंटरव्हल आहे. ओके. हेच तुम्ही असं पण लिहू शकता. कसं लिहिणार बरं मॅडम? मी फक्त एकासाठी लिहून दाखवते. हे कसं लिहिणार माहिती का आपण? -3 लेस दॅन एक्स लेस दॅन -2. समजा याच्यासाठी लिहायचं म्हटलं तर -2 इथं क्लोज आहे ना, म्हणजे लेस इक्वल लिहू शकतो आणि लेस दॅन काय लिहिणार? -2. ठीक आहे. तेच याच्यासाठी काय लिहिणार बरं आपण? ऑर करून तुम्ही म्हणू शकता -1 लेस इक्वल. लेस इक्वल का घेतला? कारण क्लोज्ड इंटरव्हल आहे आणि विच इज लेस दॅन 0. ठीक आहे. आणि इथे काय लिहिणार? 0 लेस इक्वल एक्स लेस दॅन 1. हा ओपन इंटरव्हल आहे ना म्हणून इथे इक्वल टू घेत नाही आपण. आणि लास्टली काय लिहिणार आपण? 1. हे बघा हा क्लोज ॲट 1 आहे ना. 1 लेस इक्वल एक्स लेस दॅन 2. बघा -3 to 2 बरोबर आपल्याला हा इंटरव्हल दिलेला आहे. आता हे फंक्शन कुठे कुठे डिसकंटिन्युअस आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. सो बघा पहिला पॉईंट म्हणजे आपला कुठला असणार आहे? -2. दुसरा म्हणजे कुठे करायचा? -1 ला चेक करायचा. तिसरा म्हणजे 0 आणि चौथा म्हणजे 1. ह्या सगळ्या पॉईंटला आपल्याला फंक्शन चेक करायचं आहे डिसकंटिन्युअस आहे की नाही. मग पहिलं घेते मी. फर्स्ट ॲट
एक्स इज इक्वल टू -2. ठीक आहे. आता इथे काय दिलेलं आहे, एक्स कसा आहे, लेस दॅन आहे -2 पेक्षा, म्हणजे हे फंक्शन कशासाठी वापरणार, लेफ्ट हँड लिमिटसाठी. सो लिमिट एक्स टेंड्स टू -2, लेफ्ट हँड लिमिट म्हणून डोक्यात कुठला साईन देणार, मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू -2. फंक्शन कुठलं घेणार रे, -3 फंक्शन घेणार. ओके. पण इथे व्हेरिएबल आहे का, नाही. सो याच्यामध्ये काही फरक पडेल का, नाही. काय मिळालं आपल्याला, -3. ठीक आहे. नाउ टू फाइंड राइट हँड लिमिट, लिमिट एक्स टेंड्स टू -2 प्लस, म्हणून डोक्यावरती प्लस साईन घेईल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू -2. आता हे बघा, एक्स ग्रेटर दॅन -2 आहे, म्हणजे हे फंक्शन राईट हँड लिमिट साठी वापरणार. सो काय मिळालं आपल्याला, -2. लिमिट टाकल्यानंतर काही चेंज होईल का, नाही. सो आपल्याला काय मिळालंय, -2. तुम्ही बघा, लेफ्ट हँड लिमिट काढलंय -3 आलंय, राईट हँड लिमिट काढलंय -2 आले. दोघं इक्वल आलेत का, नाही. हिअर लिमिट एक्स टेंड्स टू -2 मायनस एफ ऑफ एक्स, दॅट इज लेफ्ट हँड लिमिट, इज नॉट इक्वल टू लिमिट x tends to -2 plus f of x, that is left hand limit is not equal to right hand limit. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, f of x is function is discontinuous, f of x is discontinuous at x is equal to -2. सो x is equal to -2 ला फंक्शन कसं येणार आहे, डिस्कंटिन्युअस. सिमिलरली तुम्ही -1 ला पण चेक करा. बघा, एक आन्सर येईल -2, एक येईल -1, दोघं इक्वल आहेत का, नाही. समजा तुम्ही 0 ला चेक केलं, एक येईल, लेफ्ट हँड लिमिट येईल -1, राईट हँड लिमिट येईल 0, दोघं इक्वल आहेत का, नाही. सो फंक्शन डिस्कंटिन्युअस. आणि 1 ला पण चेक करून बघा, लेफ्ट हँड लिमिट 0 येणार आणि राईट हँड लिमिट 1 येणार, म्हणजे -2, -1, 0 आणि 1 सगळ्या पॉइंटला फंक्शन कसं येणार आहे, आपलं डिस्कंटिन्युअस येणार आहे. सिमिलरली, पण ते लिहिण्याची गरज नाही, आपल्याला माहिती. सो मी डिरेक्टली सिमिलरली म्हणते. तुम्हाला हवं तुम्ही करून दाखवले. बघा, -2 ला तर आपण चेक केलंय, -1 ला बघा, हे असेल लेफ्ट हँड लिमिट, हे असेल राईट हँड लिमिट, दोघं इक्वल आहेत का, नाही. सो फंक्शन कसं आलं, डिस्कंटिन्युअस. सो मी डिरेक्टली लिहिते, सिमिलरली ऍट एक्स इज इक्वल टू -1, 0, 1, -1, 0, 1, एफ ऑफ एक्स इज, फंक्शन पुन्हा कसं येणार आहे, डिस्कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज डिस्कंटिन्युअस. ओके. म्हणजे ह्या टोटल पॉइंटला आपलं फंक्शन कसं आलं, डिस्कंटिन्युअस. आता दिलेल्या इंटरव्हल मध्ये, म्हणजे हा इंटरव्हल असेल, हा असेल, हा असेल, किंवा हे सगळे इंटरव्हल असतील, तर ह्या इंटरव्हल साठी फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही आपल्याला चेक करायचे. सपोज, किंवा लेट म्हणते मी, लेट ए बिलॉंग्स टू, स्मॉल ए घेते, लेट ए बिलॉंग्स टू, पहिला इंटरव्हल घेते मी, -3 to -2. समजा आता तुम्ही म्हणशाल की -3 आणि -2 ओपन इंटरव्हल मध्ये आहे, -3 आणि -2 घेत नाही, यांच्या दोघांमध्ये कुठला नंबर येणार आहे, कुठल्याही इंटरव्हल मध्ये इन्फानाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात. ओके. सो मी याच्यामधला ए घेतला, समजा याच्यामधला जर मी ए पॉइंट घेतला आणि याला जर मी लेफ्ट हँड लिमिट फाइंड आउट केलं आपल्या फंक्शनचं एफ ऑफ एक्सचं, किंवा राईट हँड लिमिट फाइंड आउट केलं आपल्या फंक्शनचं, किंवा एफ ऑफ ए फाइंड आउट केला, हे तिघं पण कसे येणार आहे, इक्वल येणार आहे. बरोबर, कारण ए हा आपण ह्या इंटरव्हल मधला घेतलाय. ठीक आहे, कळालं का. म्हणजे ए च्या जवळ चाललोय पण लेफ्ट हँड साइडनी, ए च्या जवळ चाललोय पण राईट हँड साइडनी, आणि हा आहे एफ ऑफ ए, हे तिघं पण इक्वल आहे. याचा अर्थ देअरफॉर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन ओपन इंटरव्हल -3, -2. म्हणजे ह्या इंटरव्हल वरती आपलं फंक्शन कसं आहे, कंटिन्युअस आहे. सिमिलरली हे जेवढे खालचे इंटरव्हल्स आहेत ना, याच्यावरती पण आपलं फंक्शन कसं येणार आहे, कंटिन्युअस येणार आहे. मी लिहत नाही, डिरेक्टली म्हणते, एक करून दाखवलंय मी तुम्हाला. सिमिलरली एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन, कुठले कुठले इंटरव्हल आहेत मग आपल्याकडे, -2, -1, त्याच्यानंतर क्लोज ॲट -1, ओपन ॲट 0. ओके. त्याच्यानंतर क्लोज ॲट 0, ओपन ॲट 1, आणि लास्ट वन क्लोज ॲट 1, ओपन ॲट 2. ह्या सगळ्या इंटरव्हल वरती पण आपलं फंक्शन कसं येणार आहे, कंटिन्युअस येणार आहे. सोल्युशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. नेमकं विचारलं काय होतं, त्यांनी आपल्याला विचारलं की फंक्शन डिस्कंटिन्युअस कुठं आहे, तर कुठं आलं रे मग डिस्कंटिन्युअस. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज डिस्कंटिन्युअस ऍट कुठल्या कुठल्या पॉइंटला, एक्स इज इक्वल टू कुठले कुठले पॉइंट आले, -2, -1, 0 and 1. तर ह्या पॉइंटला आपलं फंक्शन कसं आलंय, डिस्कंटिन्युअस आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण.
सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, शो दॅट द फॉलोइंग फंक्शन्स हॅव कंटिन्युअस एक्सटेन्शन. खाली दिलेल्या एक्झाम्पल्सला कंटिन्युअस एक्सटेन्शन आहे असं त्यांनी दाखवा म्हटलंय, पण कुठे? टू द पॉइंट व्हेअर एफ ऑफ एक्स इज नॉट डिफाईन. ज्या पॉइंटला एफ ऑफ एक्स डिफाईन नाहीये त्याच पॉइंटला आपल्याला काय आहे असं दाखवायचं आहे, फंक्शनला कंटिन्युअस एक्सटेन्शन दाखवायचं आहे. आणि पुढे म्हटलंय अल्सो फाइंड द एक्सटेन्शन. मग ऍक्च्युली कंटिन्युअस एक्सटेन्शन म्हणजे काय? तर जसं रिमुव्हेबल डिस्कंटिन्युटी आल्यानंतर आपण फंक्शन काय करतो? रिडिफाईन करतो, जेणेकरून आपलं फंक्शन पुन्हा कसं होतं? कंटिन्युअस होतं. सेम तीच कन्सेप्ट आहे, फक्त त्याला नाव वेगळं आहे, कंटिन्युअस एक्सटेन्शन. ओके, मी पुन्हा सांगते, कंटिन्युअस एक्सटेन्शन म्हणजे वेगळं काही नाहीये. जसं डिस्कंटिन्युटी रिमुव्हेबल येते आणि ती रिमूव्ह करण्यासाठी आपण फंक्शन रिडिफाईन करतो, जेणेकरून आपलं फंक्शन पुन्हा कसं येतं? कंटिन्युअस येतं. तीच कन्सेप्ट इथे आहे, फक्त त्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणायचं आहे? कंटिन्युअस एक्सटेन्शन म्हणायचं आहे. जरी अजून कळालं नसेल तर बघा, मी फर्स्ट एक्झाम्पल घेते. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2x 1 मायनस कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स. ओके, आणि काय म्हटलेलं आहे त्यांनी? एक्स इज नॉट इक्वल टू 0. एक्स नॉट इक्वल टू 0 ला एक व्हॅल्यू, एक्स इज इक्वल टू 0 ला एक व्हॅल्यू, म्हणजे आपण कुठली डेफिनेशन वापरणार? फर्स्ट डेफिनेशन वापरणार. आता मला सांगा, इथे एक्स इज इक्वल टू 0 ला फंक्शन दिलंय, एक्स नॉट इक्वल टू 0 ला फंक्शन दिलंय, एक्स इज इक्वल टू 0 ला दिलंय का? नाही. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? एफ ऑफ 0 इज नॉट डिफाईन. एफ ऑफ 0 दिलेलाच नाही, म्हणून आपण काय म्हटलं? एफ ऑफ 0 इज नॉट डिफाईन. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो की आपलं फंक्शन इज, एफ ऑफ एक्स इज कसं आहे आपलं फंक्शन? डिसकंटिन्युअस आहे. एफ ऑफ एक्स इज डिसकंटिन्युअस. कुठल्या पॉइंटला? एक्स इज इक्वल टू 0 ला. फंक्शन कसं आलं आपलं? डिसकंटिन्युअस आलं. पण ते कंटिन्युअस करायचं आहे आपल्याला. मग नेमकी याची व्हॅल्यू घ्यायची काय म्हणजे फंक्शन कंटिन्युअस होईल? तर आपण याची व्हॅल्यू काढूया. बघा, नाव लिमिट एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स हा आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे. सो लिमिट एक्स टेंड्स टू 0 काय आहे रे फंक्शन आपलं? 1 मायनस कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स. काय करणार? डिरेक्टली जर लिमिट टाकलं तुम्ही तर तुम्हाला कळेल की आपला आन्सर काय येतंय? 0/0 येते. पण मग तुम्ही इथे दोन वेळी जाऊ शकता. एक तर तुम्ही रॅशनलायझेशन पण करू शकता, मिडल साइन चेंज करा, त्या टर्मने मल्टिप्लाय पण करा आणि डिवाइड पण करा, किंवा मी 1 मायनस कॉस 2x चा डिरेक्टली फॉर्म्युला पुट करते, कारण माझा पार्ट आहे तो 2 साइन स्क्वेअर एक्स आणि अपॉनला कोण आहे? साइन स्क्वेअर एक्स. आणि अपॉनला कोण आहे? साइन स्क्वेअर एक्स. एक मिनिट हा, छोटासा ब्रेक घेऊयात, मी क्वेश्चन चेक करते. सॉरी, इथे साइन स्क्वेअर एक्स नाही, इथे साइन एक्स घ्यावा लागेल. ठीक आहे, इथे साइन एक्स घ्यावा लागेल. देन अँड देन वी गेट आन्सर. ठीक आहे. सो मग काय होतंय? लिमिट एक्स टेंड्स टू 0 हा साइन एक्स आणि वरचा एक साइन एक्स काय होणार आहे? कॅन्सल. म्हणजे कोण शिल्लक राहिला? 2 साइन एक्स शिल्लक राहिला. पण साइन एक्स कॅन्सल केला म्हणजे काय द्यावा लागेल? रिझन द्यावा लागेल आपल्याला. ऍज एक्स टेंड्स टू 0 एक्स इज नॉट इक्वल टू 0. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठलं दिसतंय? साइन दिसतंय. सो अप्लाय साइन ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला जर मी साइन अप्लाय केला तर साइन एक्स इज नॉट इक्वल टू साइन 0. देअरफॉर साइन एक्स इज नॉट इक्वल टू साइन 0 काय असतो? 0 असतो. बघा, हा फॅक्टर कॅन्सल केला ना, कॅन्सल केला त्याचं रिझन पण दिलंय मी. साइन एक्स हा कसा आला आपला? नॉन 0 आला. सो आता काय करणार? 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला. ठीक आहे, 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला. लिमिट एक्स टेंड्स टू 0 आणि कोण शिल्लक राहिला? साइन एक्स. सो व्हॅल्यू पुट करणार. देअरफॉर आपल्याला काय, आपण काय फाइंड आउट करतोय मुलांनो? लिमिट एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स आपण फाइंड आउट करतोय. 2 मी तसाच ठेवला आणि इथे लिमिट टाकलं मी, एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली म्हणजे मला मिळाला साइन 0. आणि साइन 0 काय असतो? 0. म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळालं? 0. ओके, हे लिमिट मिळालं आपल्याला. एफ ऑफ 0 आपल्याला डिफाईन केलेला नाहीये. ह्या लिमिटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर आपल्याला एफ ऑफ 0 पण काय डिफाईन करावं लागेल? 0च डिफाईन करावं लागेल, जेणेकरून आपलं फंक्शन कसं येईल? डिसकंटिन्युअस येईल. देअरफॉर इफ we define f of 0 is equal to 0. तो डिफाइन न केल्यामुळे तर आपलं फंक्शन डिसकंटिन्युअस आलंय. मग आपल्या लिमिट सॉरी ते ब्लूटूथ डिस्कनेक्ट झालं होतं त्यामुळे मला थांबावं लागलं. ठीक आहे.
सो लिमिटची व्हॅल्यू 0 आली. सो आपण एफ ऑफ 0 काय डिफाईन केला, 0 केला, जेणेकरून बघा लिमिटची व्हॅल्यू पण 0, एफ ऑफ 0 पण 0, दोघं कसे आले, इक्वल आले. म्हणजे आपलं फंक्शन कसं येतंय, कंटिन्युअस येते. इफ वी डिफाईन एफ ऑफ 0 इज इक्वल टू 0, देन एफ विल बी, फंक्शन कसं येते आपलं, कंटिन्युअस. देन एफ विल बी कंटिन्युअस. ओके, देअरफोर एक्सटेन्शन काय येईल मग आपलं, एक्सटेन्शन 0. तेच काढायला लागलं, ऑल्सो फाइंड द एक्सटेन्शन. तर एक्सटेन्शन काय आलं आपलं, 0 आलं. ठीक आहे. सिमिलरली मी सेकंड एक्झाम्पल पण घेते. आणि थर्ड एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे होमवर्क. ठीक आहे. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 sin square x प्लस 2 cos x into 1 minus cos 2x होल अपॉन 2 इंटू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. आणि इथे काय म्हटलंय त्यांनी की एक्स कसा आहे, नॉट इक्वल टू 0. सो अगेन वी यूज द डेफिनेशन फर्स्ट. ठीक आहे. सो पुन्हा बघा फंक्शन दिलेलं आहे एक्स नॉट इक्वल टू 0 ला, पण एक्स इज इक्वल टू 0 ला फंक्शन दिलेलं आहे का, नाही. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, हियर एफ ऑफ 0 इज नॉट डिफाईन. एफ ऑफ 0 डिफाईन दिलेला नाही किंवा डिफाईन केलेला नाही. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की आपलं फंक्शन हे कसं आहे, एफ ऑफ एक्स इज डिसकंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज डिसकंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू 0. मग आता ते कंटिन्युअस करावं लागेल, फंक्शन कंटिन्युअस करावं लागेल. म्हणजेच कोण काढायचं आपल्याला, कंटिन्युअस एक्सटेन्शन काढायचं. कसं काढणार, ते याचं लिमिट आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे. नाव लिमिट एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स विच इज इक्वल लिमिट एक्स टेंड्स टू 0 3 sin square x plus 2 cos x into 1 minus cos 2x. ठीक आहे. होल अपॉन 2 into 1 minus cos square x. तुम्ही काय म्हणशाल, आम्ही डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो मॅडम. तुम्ही पुन्हा डायरेक्ट लिमिट टाका, आन्सर तुमचं 0/0 येणार आहे. सो काय करणार, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं लिमिट आपण फाइंड आउट केलेलं आहे ना, तिथे आपण फॉर्म्युलांचा यूज करतो. सो इथे पण आपण फॉर्म्युले वापरणार. मग काय भेटतंय आपल्याला, 3 sin square x plus 2 cos x as it is. And what is value of 1 minus cos 2x, which is 2 sin square x. Okay. So whole upon 2. Value of 1 minus cos square x is also sin square x. So which is equal to limit x tends to 0. 3 sin square x plus 2 into 2. 4 cos x into sin square x. Whole upon 2 sin square x. सो इथे बघा वरती न्यूमरेटरला इथे पण साइन स्क्वेअर एक्स आहे, इथे पण साइन स्क्वेअर एक्स आहे. सो टेक साइन स्क्वेअर एक्स ॲज अ कॉमन. सो ऍक्च्युली आपण कोण काढतोय, लिमिट एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स आपण हा फाइंड आउट करतोय. ठीक आहे. सो विच इज इक्वल टू टेक साइन स्क्वेअर एक्स कॉमन. सो व्हॉट इज रिमेनिंग इन ब्रॅकेट, 3 plus 4 cos x and whole upon 2 sin square x. ठीक आहे. सो साइन स्क्वेअर एक्स गेट कॅन्सल करतोय. म्हणजे काय द्यावं लागेल, रिझन ऍज एक्स टेंड्स टू 0 एक्स इज नॉट इक्वल टू 0. अप्लाय साइन ऑन बोथ साइड. सो साइन एक्स इज नॉट इक्वल टू साइन 0. Therefore sin x is not equal to 0 because sin 0 is 0, but we have sin square, so taking square on both sides. Therefore sin square x is not equal to 0. हे फक्त काय झालं, याचं रिझन झाले. सो काय शिल्लक राहते खाली आपल्याकडे, लिमिट x टेंड्स टू 0 f of x is equal to, इथं आपलं लिमिट लिहायचं राहील ना, लिमिट x टेंड्स टू 0. सो लिमिट x टेंड्स टू 0 काय शिल्लक राहते रे, 3 plus 4 cos x whole upon 2 which is equal to x ची व्हॅल्यू 0 टाकायची. सो 3 plus 4 आणि cos 0 काय असतो 1. ठीक आहे, हवं तर मी लिहिते ते cos 0 आणि होल अपॉन काय आहे 2. ठीक आहे. सो cos 0 ची व्हॅल्यू काय टाकली आपण 1. सो 3 plus 4 7 upon 2. म्हणजे हे लिमिट काय भेटलं आपल्याला 7/2. आणि आपला f of 0 डिफाईन आहे का, नाही. मग f of 0 ची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल म्हणजे आपलं फंक्शन कंटिन्युअस येईल, बघा बरं 7/2. बरोबर का. देअरफॉर इफ वी डिफाईन
इफ वी डिफाइन f of 0 is equal to 7/2, then काय होईल, त्याचा चेंज काय होईल, देन f will be कंटिन्युअस कुठल्या पॉइंटला, ऍट x इज इक्वल टू 0. आणि म्हणून आपलं एक्सटेन्शन काय येणार, एक्सटेन्शन किती येणार आपलं 7/2. ठीक आहे. सिमिलरली हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला करायचं आहे. काय करा, वरती x² - 1 कसा लिहू शकता तुम्ही, एका ब्रॅकेटमध्ये x - 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 1. ठीक आहे. सिमिलरली x³ + 1, 1 म्हणजे काय 1³. सो एका ब्रॅकेटमध्ये येईल x + 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल x² - x + 1. सो x + 1 गेट कॅन्सल. तिथे रिझन द्या, कॉमन फॅक्टर का कॅन्सल केला, डिरेक्टली लिमिट पुट करा, ते तुमचं कोण असेल, एक्सटेन्शन. ठीक आहे. सो कंटिन्युटी चॅप्टर आपला संपलेला आहे. थँक्यू.